नागपूर शहरात तापमानाचा पारा इतका वाढला आहे की आता ऊन सहन होईना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। 44°C नागपूरचा पारा पोहोचलेला आहे आणि त्यामुळे वाहतूक विभागाने सुद्धा नागरिकांना कुठेतरी दिलासा देण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय घेतला आहे। 1 ते 4 वाजेपर्यंतच्या दुपारच्या कडकडत्या उन्हामध्ये सिग्नल रेड ब्लिंक मोडवर राहणार आहे, जेणेकरून या सिग्नलवर थांबावं लागणार नाही। असे 33 सिग्नल्स आहेत ज्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी दुपारच्या वेळेला कमी वाहतूक असते। मात्र या ठिकाणावरून वाहतूक करताना 20च्या स्पीडने जावं अशा प्रकारचा नियमसुद्धा वाहतूक विभागाने घालून दिलेला आहे। महानगरपालिकेने सुद्धा उन्हाच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना केल्या, त्या म्हणजे अशा प्रकारे ग्रीन नेट जे आहे त्या सिग्नलवर लावलेल्या आहे। एकंदर शहरात जर आता तापमान आपण बघितलं तर तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। दुपारच्या वेळेवर कामानिमित्त निघणारेच लोक आपल्याला दिसतात, नाहीतर रस्ते जे आहे ते रस्त्यावर सुकसुकाट असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। अनेक रस्ते जे आहे ते पूर्णपणे खाली असल्याचं चित्रसुद्धा आपल्याला पाहायला मिळते। ते म्हणजेच या उन्हाचा कडाका जो आहे तो कडाका कुठेतरी आता नागपूरकरांना चांगलाच भारी पडताना दिसतो आहे किंवा महागात पडताना दिसतो आहे। आणि एकंदर म्हणजे नागपूरच्या कडकडत्या उन्हामुळे काही निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचं काम वाहतूक विभाग असो किंवा महानगरपालिका असो यांनी केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन साईज सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।